आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, थांबा, हा जोर आपल्याला 26 तारखेपर्यंत टिकवायचा, आजच नका जोर काढू, जरा गप्प बसा. आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले साहेब, शिवसेनेचे युवा नेते, विधिमंडळातील माझे सहकारी आदित्य ठाकरेजी, राजेंद्र गवई, सचिन खरात, सर्व महाविकास आघाडीचे उपस्थित असणारे आमचे मित्रपक्ष, सगळे त्यांचे पदाधिकारी, आपले उमेदवार नाना काटे, सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे कार्यकर्ते, जमलेला बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, खरं तर आज आपल्याला विशेषतः शिवसेनेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना इथं एकत्र बोलवण्याचं कारण ही उद्याची 26 तारखेची होणारी निवडणूक आहे. मी आदित्यजींना सांगितलं की तुम्ही जेवढा लवकर वेळ देता येईल त्या संदर्भामध्ये माझं सचिनशी बोलणं झालं, बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलणं झालं आणि आजचा हा मेळावा घ्यायचं ठरलेलं आहे. मेळाव्याच्या निमित्तानं मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि विशेषतः आमच्या महिला भगिनी इथं उपस्थित राहिल्या, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ही निवडणूक वेगळ्या अंगाने आपण बघितली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब आणि सोनिया गांधींनी ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी महाविकास आघाडी स्थापन केली, मित्र पक्षांना त्याच्यामध्ये घेतलं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कारभार सुरू केला. विचारधारा वेगळी होती, काही बाबतीमध्ये मतमतांतर होतं, पण राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून जे प्रश्न असे आहेत की ज्याच्यातनं काही वेगळे प्रश्न पुढे येतील ते थोडेसे आपण बाजूला ठेवू आणि राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण सगळेजण महाविकास आघाडीमध्ये झोकून देऊन काम करू. कामाला सुरुवात झाली. दुर्दैवाने 3 महिन्यातच करोना आला. करोना आल्यानंतर संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, मित्रांनो, महाराष्ट्राच्या कामाची दखल न्याय व्यवस्थेने पण घेतली. न्याय व्यवस्थेने पण कौतुक केलं, परदेशामध्ये पण कौतुक झालं. एवढी मोठी धारावीची झोपडपट्टी, त्या भागामध्ये करोना शिरल्यानंतर काही जण म्हणले की आता तो बाहेर निघणं शक्य नाही, परंतु तो बाहेर काढला. त्याच्यातनं त्या जनतेला सावरलं. वरळीच्या बाबतीमध्ये देखील तसंच बोलण्यात आलं, पण वरळीचे आमदार या नात्यानं आदित्यजींनी त्याच्यात लक्ष घातलं. फिरण्याला बंदी होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देशाच्या पंतप्रधानांशी, आरोग्य मंत्र्यांशी, वेगवेगळ्या ज्या टीम केलेल्या होत्या डॉक्टरांच्या, त्या सर्वांशी सतत मुख्यमंत्री बोलत होते, आम्ही लोक बोलत होतो, आढावा घेत होतो, लोकांना वॅक्सिन देत होतो, बूस्टर डोस देत होतो, ॲम्ब्युलन्स देत होतो, बेड्स वाढवत होतो, जम्बो हॉस्पिटल तयार करत होतो, ऑक्सिजनचे प्लांट लावत होतो. कार्यकर्त्यांनो, एकदा तर असा प्रसंग झाला की ऑक्सिजन नाही मिळाला तर काय होणार, आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की आता काही झालं, कारण पुन्हा काही जण म्हणायला लागले की ही लाट गेल्यानंतर दुसरी लाट येणार आहे, त्याची पण काळजी आम्ही घेत होतो. अशा या सगळ्या काळामध्ये कुठेही आर्थिक बाबतीमध्ये आम्ही लोकांनी अडचणी येऊन दिल्या नाही. व्यवस्थितपणे कारभार त्या ठिकाणी चालवला होता. परंतु जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी बंड केलं, गद्दारी केली
आणि त्याच्यातनं त्यांनी ते सरकार आणलं. मला एक सांगा की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कुणी काढली? बाळासाहेबांनी काढली. कशा करता काढली? महाराष्ट्रामधल्या मुंबई राजधानी असणाऱ्या ठिकाणी मराठी माणसाला आधार देण्याकरता काढली. मराठी माणसावर अन्याय होणार नाही म्हणून काढली. ती सर्व दूरपर्यंत शिवसैनिकांच्या जोरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली. त्यांच्याही काळामध्ये बंड झालं, 2 वेळेला झालं. 91-92 ला झालं. बंड झालेले 18-19 आमदार पुढच्या निवडणुकीमध्ये पडले, निवडून नाही आले. त्याच्यानंतर दुसरं बंड झालं, ते 2000च्या नंतर झालं. त्याही निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे हयात असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख, त्याही निवडणुकीत नंतर बंडखोर गद्दारी करणारे पडले. आणि आता हे तिसरं बंड झालेलं आहे. आता इजाबिजा झाली, आता तिजा दाखवायची यांना, त्याच्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि मित्रांनो, काय चुकलं? शिवसेना काढली कुणी हे तुम्हाला माहिती आहे. हे जे गेले त्यांच्या शिवसेने काढण्यामध्ये काही खारीचा तरी वाटा आहे, नखाचा तरी वाटा आहे? काही संबंध आहे? शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांनी तिकीट दिलं म्हणून निवडून आणलं यांना. अहो, आम्ही महाराष्ट्रात बघितलं, पानपट्टीवाले, उडाप वाहन चालवणारे, साधी साधी माणसं, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये खासदार आमदार झाली. कुणामुळे झाली? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे झाली. आणि बाळासाहेबांनी शिवाजी पार्कला सांगितलेलं होतं की आता माझं वय झालेलं आहे, आता इथून पुढं शिवसेना प्रमुखाची जबाबदारी माझ्या नंतर उद्धव ठाकरे साहेब सांभाळतील. सांगितलं होतं की नव्हतं? तेवढंच नाही, त्याच मी ती सभा टीव्हीला बघत होतो. तिथं युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे त्या सभेमध्ये स्टेजवर आले आणि त्यांनी सगळ्यांना अभिवादन केलं, बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं आता युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील. मग जर बाळासाहेबांनी हे सांगितलं असताना हे सटर फटरवाले काय मधीच करायला लागले? त्यांना उद्याच्याला निवडणुका लागू द्या, काय यांची अवस्था होणार आहे तुम्ही बघा. किती यांनी गप्पा मारल्या. तर मी तुम्हाला हे सांगण्या पाठीमागचं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी 5 विधान परिषदेच्या निवडणुका 5 जागांच्या लागल्या. उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोले, अशोक चव्हाण, मी, जयंत पाटील, आम्ही सगळेजण एकत्र बसलो. सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, आणि त्याच्यातनं आम्ही कुठल्या जागा कुणी लढवायच्या याबद्दलचा निर्णय घेतला. आम्हाला उद्धव ठाकरे साहेब म्हणत होते, अजित म्हणले कोकणची जागा आहे ती जर आपल्याला मिळाली शिवसेनेला, महाविकास आघाडीला, तर योग्य होईल. कारण तिथं मी एका शिवसैनिकाला शिक्षक संघटनेचा अध्यक्ष केलेला होता, म्हात्रे, आता निवडून आलेले. त्यांना मी तयारी करायला सांगितली, त्यांची चांगली तयारी झाली आणि ते जागा निश्चितपणे आणतील निवडून. पण सिटिंग MLA होते आपल्याच मित्र पक्षाचे, शेका पक्षाचे, आणि त्यांना शेवटी नाईलाजास्तव तिकीट दिलं, कारण आघाडी पण टिकली पाहिजे. आणि त्याच्यातून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलदारपणा, मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाकीच्या जागांच्या संदर्भामध्ये जागा वाटप झालं. मित्रांनो, त्या 5 पैकी जवळपास 4 जागा या आपल्या विचाराच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजे भाजपला आणि शिंदे गटाला त्यांना त्यांची जागा कळलेली आहे. म्हात्रे पण कालपर्यंत शिवसेनेचेच होते. लास्ट क्षणाला भाजपला केंद्रात, राज्यात सत्तेवर असताना उमेदवार मिळाला नाही. शेवटी शिवसेनेचाच उमेदवार आयात करावा लागला आणि उभा करावा लागला.
हा इतिहास तुम्हाला मला विसरता येणार नाही. आपल्याला उद्याची निवडणूक का महत्वाची आहे, कसबा आणि चिंचवड. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडीचं नेतृत्व सोडावं लागलं, म्हणजे मुख्यमंत्रीपद, नेतृत्व नाही मुख्यमंत्रीपद, आणि पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्यायचा आहे. मी अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, 30-32 वर्षे. ह्याच शहराने मला 91 साली पहिलं खासदार केलेलं होतं. आता त्यावेळेस काम करणारी सगळे आता वयस्कर झालेली आहेत, काही हयात पण नाही आहेत. रंगदादा फुगे काही मान्यवरांची नावं घेता येतील. पण मला एक सांगायचं आहे की त्या काळामध्ये मी पाहत होतो, आणि नंतर अनेक 92, 97, 2002, 2007, 2012, 2017 अशा अनेक निवडणुका मी लढलेलो आहे. आणि त्यावेळेस शिवसेनेचे शिवसैनिक आणि त्यांचे उमेदवार किती हिरिरीनं काम करायचे मी जवळनं पाहिलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही तर अनेक वर्ष आघाडी म्हणून काम करतोय. इतर पण काही मित्रपक्ष आमच्या बरोबर अनेक वर्ष आहेतच, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघात काही जण उमेदवारी मागत होते. उमेदवारी मागत असताना आम्ही विचार करत होतो, उद्धव ठाकरे साहेबांशी मी बोलत होतो, आणि उमेदवार फायनल करत असताना मी दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायला शेवटचा दिवस होता. सकाळी उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो, जयंत पाटलांशी बोललो, पवार साहेबांशी बोललो, पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो. असं माझं 9 पर्यंत बोलणं, 9:30 पर्यंत बोलणं चाललेलं होतं. आणि त्याच्यातून सर्वांनी मिळून त्यात ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन त्यामध्ये नाना काटेचं नाव फायनल करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जयंत पाटलांनी ट्विट केलं, मित्रांनो आता अपक्ष जो उमेदवार आहे, ज्याचा फॉर्म राहिलाय, फॉर्म राहू नये म्हणून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे साहेब, सचिन, मी, बाकीचे सगळे सहकारी सगळे आम्ही प्रयत्न करत होतो. आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, समजून सांगत होतो की आताची निवडणुकीमध्ये कुठेही कुणी अपक्ष राहू नका, स्ट्रेट फाईट होऊ द्या. जी कसब्यामध्ये होतीये, भाजप वर्सेस महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर, तिथे एकाने फॉर्म ठेवला. पण राहुल गांधींचा फोन गेल्यानंतर मला वाटतं बाळासाहेबांनी फॉर्म मागे घेतला. तेच बाळासाहेबच दाभेकर, त्यांनी फॉर्म मागे घेतला. इथं प्रयत्न करून देखील 3 वाजायला काही मिनिट असेपर्यंत फॉर्म मागे घेतला नाही. सांगायचे महाराज, मला 1 लाखाच्या वर मतं पडली. अरे बाबा, तुझी एकट्याची मतं आहेत का? ती शिवसैनिकांची मतं आहेत. त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये ही जागा, महाविकास नाही आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली होती. मी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला नाही. पिंपरीत मी अण्णाला उभं केलं. भोसरीमध्ये अपक्ष म्हणून मला वाटतं विलास उभा राहिला. आणि मग इथं आपण आत्ता जो अपक्ष आहे त्याला पाठिंबा दिला. आणि ह्या सगळ्यामुळे ती मतं मिळाली. त्या आपल्याला व्यवहारात माहिती आहे, बेडूक केव्हा फुगतो, बेडकाला वाटतो मीच फुगलो, पण ते फुगलेलं पण काही खरं नसतं. आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतोय. कुणीतरी त्याला नंतर सांगितलं तू फॉर्म ठेव, कारण काहींना आपल्या विरोधकांना वाटलं असेल त्याचा फॉर्म राहिल्यानंतर आपल्याला जरा सोपं जाईल. आणि निव्वळ त्याकरता मी उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो. आदित्य जालन्याच्या दौऱ्यावर होते. मी जालन्याला फोन केला आणि त्यांना सांगितलं. काही कार्यकर्ते म्हणले की दादा आज तारीख 13 आहे, इतक्या लवकर कशाला, नंतरच्या टप्प्यामध्ये आपण बोलू. पण मी सचिन तुलाही सांगितलं
मी बाकीच्याही सहकाऱ्यांना सांगितलं नको, आपण जरा लवकर ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ, म्हणून हा मेळावा घेतलेला आहे। आज आता माझ्यानंतर मला आदित्य ठाकरे म्हणत होते, दादा तुम्ही माझ्यानंतर बोला, परंतु मला ह्या गोष्टी काही सांगायच्या होत्या आणि त्याच्यातून ते शिवसैनिकांना जे काही मार्गदर्शन करायचं असेल ते करतीलच, पण आपल्याला एक एक दिवस महत्त्वाचा आहे। कृपा करून कुणी रुसू नका, फुगू नका, नाराज होऊ नका। आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवायचं आहे त्या दोन्ही जागा निवडून आणून की ज्या प्रकारे अतिशय उत्तम पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार काम करत होतं, त्याला जे गद्दारांनी गालबोट लावलेलं आहे त्यांना आता खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। म्हणून ही निवडणूक आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। ह्याच्यामध्ये भावनिक मुद्दा करण्याचं काही कारण नाही। त्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे की ज्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं त्या व्यक्तीला राजकारणामध्ये मी सगळी ताकद दिलेली तुम्ही पाहिली। नगरसेवक मी केला, स्टँडिंग कमिटी चेअरमन मी केलं, महापौर केलं, पक्षाचा अध्यक्ष केला, काही वेळेस विधान परिषदेचा अपक्ष म्हणून उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेतनं निवडून आले, विधानसभेवर पण अपक्ष म्हणून निवडून आले। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ठीक आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे त्या संविधानामध्ये सगळ्यांना सारखा अधिकार आहे। आम्हाला सोडून गेलं तरी आकस ठेवला नाही। उलट दवाखान्यात ऍडमिट असताना मला त्यावेळेस वेगळं सांगण्यात आलं। मी ताबडतोब माझे ज्या काही ओळखी आहे ते तुमच्यामुळे आहेत। मी जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्याला तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, तुमच्या जोरामुळं मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि पवार साहेबांचे देखील आशीर्वाद म्हणून काही लोकांना फोन करून काही इंजेक्शन पाहिजे होती ती आपण आणली, ती उपलब्ध केली आणि त्याच्यातून काही का असेना काही काळ आपला सहकारी आपल्यामध्ये पुन्हा काम करायला लागला। मित्रांनो, भाजपाने एवढा स्वार्थीपणा केला, वास्तविक मुक्ताताई आणि लक्ष्मण दोघेही एवढे गंभीर आजारी होते, पण ह्यांच्या राज्यसभेचा आणि विधान परिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्या करता ॲम्ब्युलन्स केलं आणि यांना तिकडे नेलं। एवढं काय नडलेलं होतं? एक दोन मतं कमी झाली असती तर काय आकाश पाताळ पडलं नसतं। उलट ती दगदग त्यांना सहन होत नव्हती, पण पक्षाकरता गप्प बसले। एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा यांनी दाखवला कुणी त्या आमदारांनी, पण कुठेही बाबा नका, हे निवडणुकीच्या पेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे हे सांगायला पाहिजे होतं, परंतु स्वार्थी लोकांनी ते सांगितलं नाही। खरं तर ह्या पिंपरी चिंचवड भोसरीच्या परिसरामध्ये भाजप नव्हतीच। मागच्या निवडणुका काढा, अनेक निवडणुकीमध्ये 2, 3, 4 2, 3, 4 याच्यापेक्षा जास्त नगरसेवक माझ्या माहितीप्रमाणे कधी निवडून आलेले नव्हते। पण एक वेगळ्या प्रकारचं फोडातोडीचं राजकारण जे आज देशात चाललेलं आहे, वेगवेगळ्या राज्यात केलं, मध्य प्रदेशमध्ये केलं, कर्नाटकामध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये केलं। हे पक्षांतर बंदी कायदा असला तरी त्याला तिलांजली दिली। आजही सुप्रीम कोर्टामध्ये आपली मॅटर आहे, आजही निवडणूक आयोगाच्या पुढं आपली शिवसेनाच्या संदर्भातले काही प्रश्न तिथं आहेत, पण त्याही संदर्भातला निकाल दुर्दैवाने लागत नाही। आता अशा काळामध्ये जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना आणि वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यंतर झाली, त्याच्यानंतर देखील जनतेने बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, आदित्य ठाकरेंची शिवसेना
हीच खरी शिवसेना आहे हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे आणि ह्याही वेळेस तशाच पद्धतीने आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. अशा प्रकारची संधी आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा, उद्धव ठाकरेंना मानणारा मतदार आहे. त्या मतदाराला महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं नाना काटेंच्या जे घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करायचंय, विनंती त्यांना करायची. तशा पद्धतीनं त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं काम करायचंय. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. आता गेल्या 7 महिन्यामधला कारभार, यांच्यामुळं बेरोजगारी वाढली, यांच्यामुळं मोठे मोठे कारखाने निघून गेलेत, ह्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर 1.5-2 लाख मुलं मुली कामाला लागणार होते, त्यांच्यापासून यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे. काही करोडो रुपयाची गुंतवणूक त्यापासून महाराष्ट्राला वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल आदित्य ठाकरे देखील वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम करतात. नाना पटोले, जयंत पाटील, आम्ही देखील आवाज उठवण्याचं काम करत असतो. याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कधी नव्हे ती कोयता गँग निघाली. कुठली कोयता गँग? त्याच्या आधी कोयता गँग होती का? आता हे लक्षच नाही यांचं. सभागृहात पण आम्ही काढलेलं होतं. या जो एक वकूफ असायला पाहिजे, दरारा असला पाहिजे पोलीस खात्याचा, ह्या राजकीय हस्तक्षेपामुळं हेच पोलीस ज्यावेळेस आमच्या अंडर काम करत होते, आम्ही सरकारमध्ये असताना, त्यावेळेस आम्ही तिथं राजकीय हस्तक्षेप करत नव्हतो. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवा, भले आमचाही जवळचा एखादा चुकला तरी चालेल, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही सगळे घेत होतो. ह्याची पण आठवण ठेवा. आणि आत्ताच्या काळामध्ये आमच्या प्रज्ञाताई सातव, तिथं हिंगोलीच्या आमदार, त्यांच्यावर हल्ला झाला. महिला भगिनीवर, आमदारावर मागणं येऊन हल्ला. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझादांच्या महाराष्ट्रात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊंच्या महाराष्ट्रात. याचा कुठेतरी विचार माझ्या शिवसैनिकांनी, माझ्या राष्ट्रवादीने, माझ्या काँग्रेसने, माझ्या RPIच्या मित्र पक्षांनी आणि इतर पण समाजवादी पार्टी असेल, शेकाप असेल, इतर सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जसं RPIचे आमचे गवई साहेब बसलेत, तिकडे सचिन खरात बसलेत, त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रेटिक यांच्या पण सहकारी मित्रांनी, राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे आणि आमचे विनोद विधाते यांनी पण पाठिंबा दिलेला आहे आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. आपले भाऊसाहेब अडांगळे, महाराष्ट्र मजूर पक्षाचे प्रमुख, त्यांनी पण आपल्या ह्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्यांचं महाविकास आघाडीच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि पुढच्या काळामध्ये ही आठवण आम्ही ठेवू. मला वाटतं मगाशी सचिन का कोणीतरी बोलत असताना सांगितलं, कार्यकर्त्यांना कदाचित वाटतं की बाबा आता हे सगळे एकत्र आले, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होणार, काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थितपणे जागांचं वाटप करू, त्याच्यातनं साधारण सगळ्याचं समाधान होईल. अशा पद्धतीनं ज्याची ज्या पद्धतीनं ताकद असेल तसे उमेदवार देऊ. पण आताच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही. आपल्यामध्ये मताची विभागणी होता कामा नये. एक एक मत महत्वाचं आहे, एक एक दिवस महत्वाचा आहे, रात्रही महत्वाची आहे आणि दिवस पण महत्वाचा आहे. कुठेही गाफील राहू नका, कुठेही कुणाला नाराज करू नका, गैरसमज करू नका. काही जण म्हणतात की आम्हीच त्यांचे फॉर्म ठेवायला सांगितले. दुरान्वय देखील संबंध नाही, आम्ही रोकटोक बोलणारे आहोत. आम्ही शेवटपर्यंत त्याला फॉर्म मागे घ्यायला सांगितलेला होता.
आता एकदा त्यालाही कळू द्या नक्की त्याच्या मागे किती मतं आहेत ते, हेही लक्षात. त्याचं कारण असं आहे, मराठवाड्याची आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये आपण ती जागा राष्ट्रवादीला मिळाली. अमित साहेबांनी ठरवून उमेदवार फायनल केला. राष्ट्रवादीच्या एका पठ्ठ्यानी बंडखोरी केली. त्याला समजून सांगण्याचं काम सुप्रियानी केलं, जयंत पाटलांनी केलं, दिलीप वळसे पाटलांनी केलं. माझा काही फोन लागला नाही. बरं, मला समजून सांगता येत नाही, फोन लागला तरी त्याच्यामुळं नाही लागला तेच बरं झालं. पण हे सगळं होताना शेवटी माझ्या लोकांनी सांगितलं, दादा आता फार त्याच्या नादी लागू नका, त्याला 500च मतं पडतील. अरे म्हणलं असं कसं, तो तर आपला वक्ता सेलचा प्रमुख आहे, सगळ्या महाराष्ट्रात फिरलाय, वक्ताच आहे तो, आणि त्याने वक्ते तयार केले. म्हणले बघा काय होते. निवडणूक झाली, 400 वर काहीतरी पट्ट्याला मतं पडली. मित्रांनो, कधी कधी आम्हालाही वाटतं आपण लय मोठं झालो, आपल्या मागे सगळी जनता आहे, परंतु त्या उमेदवाराच्या मागे पक्ष असतो, संघटना असते, नेते असतात आणि नेत्याचं वलय असतं, म्हणून ते तिथं निवडून येत असतात. पण कधी कधी काही जण विसरून जातात. म्हणून माझी विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं, मगाशी आता नानांनी बाकीचं सगळं सांगितलंय, पिंपरी चिंचवडमध्ये गेले 25 वर्ष कुणी कामं केलीत, कशा पद्धतीने केलीत, पाण्याचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, फ्लायओव्हरचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न, उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, वेगवेगळ्या पद्धतीने स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. गोरगरिबांच्या करता चांगल्या प्रकारे घरकुल योजना, अशा अनेक गोष्टी ह्या आपण ज्या काही राबवलेल्या आहेत. रवी यादव समाजवादी पार्टीचा आपल्याला पाठिंबा आहे. माझा अबू आझमी साहेबांशी बोलणं झालेलं आहे, मी त्याबद्दल रवी यादवांचाही आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो, अबू आझमी साहेबांनाही धन्यवाद देतो. मित्रांनो, म्हणूनच वेगवेगळ्या जाती धर्माचे आपल्याला जातीय सलोखा ठेवायचा आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला आणि 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळे लोक त्याच्यात होते. आता महागाईकडचं लक्ष, बेरोजगारीकडचं लक्ष हे विचलित व्हावं, दूर जावं, आणि त्याच्यातनं कुठंतरी जातीचा धर्माचा आधार घेऊन आपल्याला काही राजकीय फायदा उठवता येतो का, असा सध्याच्या राज्यकर्त्यांचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न आपल्याला हाणून पाडला पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आपल्यामध्ये अजिबात अंतर पडू देऊ नका. आम्ही जसं सगळ्यांनी अतिशय एकोप्याने गेले 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, कुठेही आम्ही भांड्याला भांड लावून दिलं नाही, कुठेही आवाज होऊन दिला नाही. अतिशय सोनियाजींनी, स्वतः पवार साहेबांनी आणि उद्धवजींनी जसं ठरवलेलं होतं त्याच पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचं काम केलेलं आहे. ही पण गोष्ट तुम्ही सर्व सहकारी मित्रांनी ध्यानात घ्या. मध्ये मी सांगितलं की यांनी प्रज्ञाताई सातवांच्या महिलेवर, आमदारावर त्या ठिकाणी हल्ला केला. शिवसैनिकांनो, हे आता सरकार आलंय, यांनी 40 आमदारांना Y+ संरक्षण दिलेलं आहे. एका आमदाराला महिन्याचा खर्च 20 लाख रुपये, 20 लाख गुणिले 40, त्याला गुणिले 12, वर्षाचा खर्च काढा. आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व महाराष्ट्रामध्ये फिरतायत, दौरे करतायत. ह्या वेगवेगळ्या ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या तालुक्यामध्ये गेले, उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं, आया बहिणींनी त्यांना ओवाळलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं त्यांनी दाखवलं, गर्दी केली. आता फिरत असताना त्यांच्या रॅलीवर दगड टाकण्याचं काम केलं. अरे काय रेडीचा डाव, तुम्ही महिलांच्यावर मागणं हल्ला करता, तरुणावर
अशा पद्धतीचं तुम्ही राजकारण करता। पत्रकार मित्राला पण सोडलं नाही। माझ्या कोकणातल्या एका पत्रकाराला 4 दिवसापूर्वी अपघात दाखवला आणि त्याला तिथं मृत्यूला सामोरं जावं लागलं। कधी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने घडलं? आमच्या काळामध्ये आम्ही पत्रकारांचाही आदर करायचो, जर कोणी चुकलं तर त्याला शासन करायचो, पण या सर्व सहकाऱ्यांना आम्ही मदतच करायचो। परंतु आता ते होताना दिसत नाही। पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये आम्ही कधी भेदभाव केला नाही। राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि पत्रकाराला चिरडून टाकण्याचं काम ही मंडळी करतायत। या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही केला, कुठल्याही पद्धतीनं गाफील राहू नका। आणि आता काय आपण सगळे एकच आहोत म्हणून देखील तुम्ही तशा पद्धतीनं वागू नका। त्याचं कारण खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजप वाढण्याचं कारण हे शिवसेनेच्या बरोबर त्यांची युती होती। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कमळाबाई, मी म्हणायचो नाही, ते म्हणायचे। आणि काही चुका झाल्या की म्हणायचे मी करतो, कुणाला सरळ करायचं ते, आणि तशा पद्धतीनं ते करून दाखवायचे। त्यामुळं कधीही ग्रामीण भागामध्ये जो पक्ष पोचला नव्हता, जो शिवसैनिकांच्यामुळे पोचला। शिवसैनिकांनी युतीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून देण्याचं काम केलं आणि आता मात्र आपल्यालाच वेगळ्या पद्धतीनं राजकारण करून बाजूला करण्याचं काम ही मंडळी करतायत। आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। आपल्यामध्ये काही आमदारांना गद्दारी करायला भाग पाडतायत। 50 खोके एकदम ओके, ह्याच्या आधी खोके ऐकलं होतं का? खोके कुणामुळे प्रसिद्ध झाले? खोके आणि ओके। त्यांच्याही मतदारसंघात मी परवा पैठणला गेलो होतो, आदित्य गेवराई वगैरे त्या भागामध्ये गेले होते। मला एकच सांगायचं, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, इवन नागपूर, जे भाजपचे बालेकिल्ले जिथं नाना पटोले सगळेजण काम करतात, तिथल्या पण जागा त्यांच्या 100% निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या पराभूत झालेल्या आहेत। एवढा लोकांच्या मध्ये राग आणि चीड आलेली आहे। त्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांची सटकली पाहिजे आणि 26 तारखेला नाना काटेला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्या करता सगळ्यांनी जीवाचं रान केलं पाहिजे। नाना काटे किंवा रवींद्र दंगेकर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नाहीत, ते आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। अशा पद्धतीनं उद्याच्याला अधिवेशन सुरू होईल। ज्यावेळेस शपथ ते घेतील त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना त्या सभागृहामध्ये, तिथली आमची बाकडे असतात, तिथं एकदम आवाज करता आला पाहिजे, तिथं आम्हाला घोषणा देता आल्या पाहिजे। पण ते तुमच्या हातात आहे, तुमच्या पवित्र मतामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या जिद्दीमध्ये, तुमच्या कष्टामध्ये ते सगळं आहे। आणि म्हणूनच आज आमच्या शिवसैनिकांचा आज आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। पुन्हा एकदा या मेळाव्याच्या करता नाना पटोलेजी, आदित्यजी आणि बाकीचे सगळे इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।